नमस्कार. आज आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत अर्थव्यवस्थांचे प्रकार, अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेची व्याख्या, त्याचबरोबर ग्रीन जीडीपी म्हणजे काय, NSSO ही संकल्पना काय आहे आणि हेल्थ ऑफ नेशन हे कशाला म्हटलं जातं याचा आढावा या लेक्चरमध्ये आपण पाहूया. तर बघा, प्रथम तर पाहूया अर्थशास्त्र म्हणजे काय. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, हा अर्थशास्त्र हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे. त्या ग्रीक शब्दाचं नाव आहे ओकिओनोमिया. या ग्रीक शब्दापासून अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स हा शब्द आलेला आहे. त्याचा मूळ अर्थ होतो मॅनेजमेंट ऑफ हाऊसहोल्ड ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच घरगुती व्यवस्थापन, म्हणजेच अर्थशास्त्र होय. या अर्थशास्त्राच्या व्याख्याचा महान अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांनी कोणती व्याख्या केली बघा. संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. ज्यामध्ये संपत्तीचा अभ्यास केला जातो, संपत्तीचा, त्या शास्त्राला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आता अर्थव्यवस्थांचे प्रकार पडतात. याच्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण हे 2 निकषांनुसार केलं जातं. त्यातला पहिला निकष आहे उत्पादन साधन संपत्तीच्या मालकीनुसार आणि दुसरा विकासाच्या अवस्थेनुसार. यानुसार ज्या जगामधल्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्यांचं वर्गीकरण केलं जातं. उत्पादन साधन संपत्ती कशी आहे आणि त्यांचा विकास कोणत्या पद्धती, याच्यानुसार ह्या जगातील जे महान देश आहेत त्या सगळ्या देशांचं या 2 टप्प्यांमध्ये निकषांनुसार वर्गीकरण केलं जातं. उत्पादन साधन संपत्ती आणि विकासाचा, त्यांचा विकास कसा आहे यानुसार त्यांची अर्थव्यवस्था कशी हे पाहिलं जातं. तर बघा, उत्पादक साधन संपत्तीच्या मालकीनुसार याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. उत्पादन साधन संपत्तीच्या मालकीनुसार याच्यामध्ये 3 वर्गीकरण केलं जातं, 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यातला पहिला आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर याच्यामध्ये आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, कॅपिटलायझेटेड इकॉनॉमी ही काय असते हे पाहूया. तर बघा, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनांची साधने ही खाजगी मालकीची असतात, जी उत्पादनाची साधनं आहेत ती खाजगी मालकीची असतात, त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. याची वैशिष्ट्ये कोणती तर उत्पादक उपभोगाच्या मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा करतात. ग्राहक हे सार्वभौम असतात, त्यांच्या पसंतीनुसारच उत्पादन केलं जातं. थोडक्यात उपभोक्ता बाजारपेठेत राजा असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी ही खाजगी असते. यानंतर पाहूया, तसंच काय, किंमत ठरवण्याची प्रक्रिया ही मुक्तपणे चालत असते, म्हणजेच ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते. म्हणून अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असेही म्हणतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था आहे, त्याच्यावर निर्बंध नसतात, कारण उत्पादनाची साधनच एका खाजगी मालकीचे किंवा वैयक्तिक मालकीचे असतात. त्यामुळे मुक्त अर्थव्यवस्था असते, सरकारचे कोणतेही निर्बंध असत नाहीत. उत्पादन हे नफा मिळवण्याच्या हेतून केलं जातं. 2 आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने गरिबी व श्रीमंतांची दरी वाढत जाते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा दोष आहे तर या अर्थव्यवस्थेमध्ये गरीब आणि श्रीमंतांची दरी जी आणखीन वाढत जाते. त्याचप्रमाणे यामध्ये गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण आदींचा विचार केला जात नाही. म्हणजे खाजगी मालकीचे असल्यामुळं तो जो आहे तो स्वतःचाच विचार करतो. त्याबाबत पर्यावरणाचा अजिबात विचार केला जात नाही. याच्यामध्ये गरीब श्रीमंतांची दरी वाढते, गरीब आणखीन गरीब होत जातात, ते श्रीमंत आणखीन श्रीमंत होत जातात. बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा सगळ्यात मोठा निर्माण होतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. 2 नंबरची अर्थव्यवस्था बघा, समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्ट इकॉनॉमी. याच्यामध्ये काय बघा, ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधनं ही सार्वजनिक मालकीची असतात, उत्पादनाची साधनं ही सार्वजनिक मालकीची समाजवादी अर्थव्यवस्था, उत्पादनाची साधनं खाजगी मालकीची ही भांडवलशाही अर्थव्यवस्था. त्यांना समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतात. सार्वजनिक मालकीची असतात उत्पादनाची साधनं. याच्यामध्ये बघा वैशिष्ट्य, उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात. वस्तू आणि सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही, सर्व आर्थिक निर्णय हे सरकार घेतं. या व्यवस्थेत ग्राहक सार्वभौम ठरत नाही, याच्यावर बंधनं येतात. उत्पादनाची साधनं ही खाजगी मालकीची असत नाही. जी उत्पादनाची साधनं आहेत ती सरकारच्या मालकीची असतात, त्यानुसार त्याच्यावर नियम बंधनं असतात. तर बघा, याच्यामध्ये दोष कोणते येतं, यात व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो, कधी कधी सरकारी नियंत्रणांचा अतिरेक होतो,
कार्यक्षमता आणि उत्पादकता सुद्धा कमी होते. सरकारी काम, खाजगी काम यानुसार बघा. शेवट तिसरे अर्थ होतं मिक्स अर्थव्यवस्था. याच्यामध्ये बघा मिक्सड इकॉनॉमी, ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी अस्तित्वात असतात त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे सार्वजनिक सुद्धा आणि खाजगी सुद्धा या दोघांचा संगम करून तिसरी अर्थव्यवस्था मिक्सड इकॉनॉमी. दोन्ही क्षेत्र असतात, सार्वजनिक सुद्धा आणि खाजगी क्षेत्र हे दोन्ही क्षेत्र अस्तित्वात असतात, त्यांना दोन्हींनाही पुरेसा न्याय दिला जातो. अशा अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. त्याची वैशिष्ट्य बघा. खाजगी मालमत्तेचा मर्यादित हक्क असतो, प्रत्येकाला एक मर्यादा ठरवून दिलेली असते. काही उद्योगांची उभारणी सरकारी व खाजगी स्तरावर केली जाते. भांडवली आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा दोष टाकून चांगल्या गुणांचा समन्वय या अर्थव्यवस्थेमध्ये करण्यात आलेला आहे, की जो भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये जे दोष आहेत किंवा सार्वजनिक अर्थव्यवस्थेमध्ये जे दोष आहेत त्या यांच्यापासून त्यांचे दोष निवारण करून सगळे चांगल्या गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत मिक्सड इकॉनॉमीमध्ये. जसं बघा आता विकसित अर्थव्यवस्था, विकासानुसार दोन अर्थव्यवस्था म्हणतात. एक विकसित अर्थव्यवस्थेनुसार बघा, ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण मोठे असते, मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालं असतं, शहरीकरण झालेलं असतं, त्याचप्रमाणे साक्षरतेचं प्रमाण सुद्धा जास्त असतं आणि जन्मदर व मृत्यूदराचे प्रमाण सुद्धा कमी असते. अशा अर्थव्यवस्थेला विकसित अर्थव्यवस्था म्हणतात. ही विकसित अर्थव्यवस्था कुठे आहे? अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया. आता विकसनशील अर्थव्यवस्था तर बघा, ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रमाण तुलनेनं कमी असतं, साक्षरतेचं प्रमाण सुद्धा कमी असतं, मात्र जी अर्थव्यवस्था आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, अशा अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. यामध्ये भारत, श्रीलंका, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील काही देशांचा समावेश होतो. भारताची अर्थव्यवस्था ही कोणती? विकसनशील अर्थव्यवस्था आहे, विकसित अर्थव्यवस्था नाही. विकसित अर्थव्यवस्था ही कोणाची? अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया. तर विकसनशील अर्थव्यवस्था ही भारताची आहे, विकसनशील. तर बघा आता हे आधारभूत वर्ष एक नवी संकल्पना याच्यामध्ये येते. वस्तू आणि सेवांच्या किमती अस्थिर असल्यामुळे खरे राष्ट्रीय उत्पन्न वाढते किंवा त्या किमती वाढल्या तर ते राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, किमती कमी झाल्या तर राष्ट्रीय उत्पन्न कमी होतं. ह्या आणि किमती कधी वाढतात किंवा कधी कमी होतात हे आपल्याला कळत नाही. म्हणून उत्पन्न ज्यावेळेस मोजणी करण्यासाठी एका स्थिर वर्षाची गरज असते आणि त्या स्थिर वर्षाला तुलना करून उत्पन्न मोजलं जातं. या स्थिर वर्षालाच आधारभूत वर्ष असं म्हणतात. 2010 मध्ये अभिजित सेनगुप्ता समितीच्या शिफारशीनुसार 2004-05 हे नवीन आधारभूत वर्ष निर्माण करण्यात आलं किंवा स्वीकारण्यात आलं. 2004 आणि 5च्या आधारभूत किमती ठरवण्यात आल्या. त्यानुसार 2010 मध्ये कोणती समिती नेमली होती? अभिजित सेनगुप्ता समितीच्या शिफारशीनुसार. उदाहरणार्थ 2012 मध्ये मोजल्या जाणाऱ्या सर्व वस्तू व सेवांच्या किमती ह्या 2004 ते 2005 मधील किमतीशी तुलना करूनच मगच मोजल्या जातात. किंवा का तर 2004 आणि 2005 हे नवीन आधारभूत वर्ष निर्माण करण्यात आलं अभिजित सेनगुप्ता यांच्या समितीच्या शिफारशीनुसार. एक नवीन संकल्पना आहे बघा, हरित GDP किंवा ग्रीन GDP. बऱ्याच वेळा काय होतं, आर्थिक विकास करताना नैसर्गिक जे संसाधने आहेत ह्या साधनांचा ऱ्हास होऊन जातो, त्यांच्याकडे लक्ष राहत नाही. विकासाकडे लक्ष करताना निसर्ग सुद्धा सांभाळावा लागतो आणि याचाच विचार करून हरित GDP ही संकल्पना 1995 मध्ये उदयास आली. 1995 मध्ये हरित आणि या हरित GDPलाच हेल्थ ऑफ नेशन सुद्धा म्हटलं जातं. हरित GDPला म्हणजे विकासाबरोबरच पर्यावरण ही महत्त्वाची संकल्पना इथून पुढे सुरुवात झाली. विकास तर साधायचा आहे, त्याबरोबर पर्यावरणाची हानी होता कामा नये. पर्यावरणाची हानी न होताही किंवा हे पॅरलल राहिले पाहिजे विकास आणि पर्यावरण, तेव्हाच त्याचा फायदा आहे आणि तेव्हाच आपल्या राष्ट्रात आरोग्य सुद्धा चांगलं राहू शकतं. प्रमुख संख्याशास्त्रज्ञ प्रणव सेन यांच्या अध्यक्षतेखाली 2015 पासून हरित GDPचं आकडे प्रकाशित करण्याचं काम सुरू करण्यात आलं. प्रणव सेन म्हणजे हरित GDP सुद्धा काढला जातो आणि विकासाबरोबरच पर्यावरणालाही तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. आता CSO केंद्रीय सांख्यिकी संघटन. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी सेंट्रल स्ट्रॅटेजिक ऑर्गनायझेशन कडे आहे. या संस्थेची घोषणा 1954 मध्ये झाली. जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे जे काम दिले
ते हे केंद्रीय सांख्यिकी संघटन यांच्याकडे असतं CSO, आणि ते कधी घोषणा केली 1954 पासून हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं हे काम करतात, तेव्हापासून त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. ह्या CSOचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन NSSO ची स्थापना करण्यात आली. CSO आणि NSSO, CSO आणि NSSO हे काम करतात. CSO ला मदत करण्यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन NSSO ची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये अजून एक बघा संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्र. या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा समावेश होतो? बाजारपेठेतील विक्रेता, ग्राहक या मूलभूत घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो. विक्रेता, ग्राहक यांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ पुस्तक मागणी, आगगाड्या तयार करणे, तसेच खरेदीदार, विक्रेदार इत्यादी घटकांचा ह्या सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये समावेश होतो. तर मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये या अर्थव्यवस्था व्यापक घटकांचा, सूक्ष्ममध्ये मायक्रोमध्ये सूक्ष्म घटकांचा आणि मॅक्रोमध्ये व्यापक घटकांचा विचार केला असतो. म्हणजे याच्यात राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी, चलनविषयक धोरण, राजकोषीय धोरण यांचा अभ्यास केलेला जातो. तर बघा, आज आपण अर्थशास्त्र या घटकावरच्या काही संज्ञा आणि हरित GDP म्हणजे काय हे पाहिलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.